मंडळी रामकृष्ण हरी. मी वैभव स्वागत करतो आपल्या या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आणि आजच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे. हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि तरुण कीर्तनकार आहेत. ते त्यांच्या सुमधुर गायनासाठी आणि प्रभावी वक्तृत्वासाठी ओळखले जातात. वारकरी संप्रदायातील एक आघाडीचे युवा कीर्तनकार म्हणून त्यांचा एक मोठा चाहता होता. स्वागत करूया हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की आजच्या युगात जेव्हा सगळ्यांच्या घरातल्यांचं किंवा त्यांचं सुद्धा एक स्वप्न असतं की डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, एक मोठं पॅकेज घ्यावं, परदेशात जावं, सेटल व्हावं, गाडी घ्यावी, बंगला घ्यावा, ह्या सगळ्या गदारोळात तुम्ही कीर्तनात आलात आणि कीर्तनकार झालात आणि खूप गोड गळ्याचे कीर्तनकार झाले. हा मार्ग कसा काय निवडला? खरं तर माझ्या आई वडिलाची ही माझी तिसरी पिढी परमार्थातील, आणि परमार्थातील तिसरी पिढी असल्यामुळं साहजिकच मला घरच्यांमुळे हा छंद लागला. आणि छंद लागला, गावाकडे आमच्या अखंड हरिनाम सप्ताह व्हायचा. त्यामध्ये लहानपणापासून आई वडील नेहमी मला भजनामध्ये आणि प्रत्येक अध्यात्माच्या कार्यक्रमात मला न्यायचे. म्हणजे आजोबा असायचे किंवा आई असायची, त्यांना प्रचंड अध्यात्माची आवड, आणि आवड असल्यामुळे साहजिकच गोष्ट मला त्यांच्याबरोबर जाण्याची आवड लागली. ज्या वयात खेळायचं, बागडायचं, त्या वयात मी त्यांच्याबरोबर जाऊन बसायचो भजनात, कीर्तनात. आणि कीर्तनात गेलं की त्या ठिकाणी असं वाटायचं की हे जसं बोलतायत तसं एक दिवस मला पण इथं बोलायचं असं वाटायचं. हे जसं गातात तसं मला पण गावं वाटायचं. पण त्यावेळेस ते शक्य नव्हतं, कारण की परमार्थ साध्य करण्याकरता योग्य वय लागतं, योग्य दिशा लागते, योग्य अभ्यास लागतो. आणि त्या माध्यमातून मला ह्या गोष्टी लवकरात लवकर मिळाल्या नाही. पण वयाच्या एक 6व्या-7व्या वर्षापासून मला परमार्थाचं प्रचंड वेड लागलेलं होतं. ज्यावेळेस म्हणतात ना, एखादं बाळ कडू असावं, आणि त्या माध्यमातून त्या वेळेपासून मला ही प्रचंड आवड लागली होती की बनायचंय आपल्याला, कीर्तन करायचं. मी कधीच पैसे म्हणून या पेशाकडे पाहिलं नाही, कारण की पैसे मिळतात किंवा नाही मिळतात याच्याशी आजही मी संलग्न नाहीये. का नाही तर आजही कधी कधी महाराष्ट्रात तुम्ही बहुधा बऱ्याच ठिकाणी फोन करून पण विचारू शकता, कविराज महाराज कीर्तनाचे किती पैसे घेतात, हे विचारू शकता. हा नाही तर प्रत्येकाची गरीबाची बाजू, श्रीमंताची बाजू, या दोन बाजू समाजात आहे. गरीबाला पण वाटलं पाहिजे की हा महाराज माझा आहे, आणि श्रीमंताचं जाऊ द्या, श्रीमंताबद्दल मला बोलायचं नाही. पण मग पैशाची बाजू कीर्तनाकडे मी कधी पाहिलेली नाही. प्लस आता बाकीचे लोक जे पाहतात त्यांचा विषय वेगळा, त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. जे त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहतात, ते तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मार्ग वेगळा आहे. आणि माझी आवड म्हणून मी परमार्थात आलेलो आहे. घरची परिस्थिती सुद्धा माझी अनुकूल आहे, बऱ्यापैकी चांगली. म्हणजे हा कीर्तन व्यवसाय या दृष्टीने मी तर यामध्ये आलो नाही. किंवा माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं की यानं चांगलं महाराज व्हावं आणि आपल्या घराण्याचं नाव पुढं चालवावं, या उद्देशाने मी कीर्तनात आलो. इंजिनियर, वकील हे माझं स्वप्नच होतं. पण त्याही पेक्षा इंजिनियर काय करतो, वकील काय करतो, इंजिनियर एखाद्याचा चांगला प्लॅन तयार करून देतो घराचा, तर महाराज लोक काय करतात, त्या घरामध्ये त्या प्लॅन मध्ये कसं जगावं हे महाराज लोक कीर्तनातून शिकवतात. प्लस दुसरी गोष्ट, डॉक्टर काय करतात की एखादा जर त्याचं जीवन बिघडलंय किंवा त्याचं आयुष्यात एखादा रोग आला तर तो रोग नीट करण्याचं काम डॉक्टर करतात. तसं आमच्या तुकोबारांनी ब्रह्मरस घेई काढा तेने पिरा वारेल असं तुकोबारांनी सांगितलंय. आणि त्या माध्यमातून हा रस वाटण्याचं काम मी तुकोबाराच्या विचाराने करतोय. जसं की सेवितो हा रस वाटितो अनेक, घ्यारे हो नका रानबरी, या विचारानं चालणारा मी आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर विचारलं, पण त्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की माझ्या आई वडिलाचं स्वप्न असावं, माझा छंद, या माध्यमातून ते करतो. तुमचं उत्तर ऐकून मला बाबा महाराजांचं एक वाक्य आठवलं की वारी करून पायाला सूज येते पण मनाला आलेली सूज पूर्ण उतरून जाते. म्हणजे डॉक्टर जसं शरीराचा इलाज करतो तसं परमार्थ मनाचा करतो, असं म्हणणं अजिबात वेगळं नाही ठरणार. ह्याच्यात आता जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला लहानपणापासून कीर्तनात जायची, रमायची सवय होती. तर दोन प्रश्न आहेत आता की श्रोता म्हणून जेव्हा तुम्ही कीर्तन ऐकलं पहिल्यांदा तेव्हा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गादीवर उभे राहून कीर्तनकार झाला तेव्हा तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? कारण जेव्हा कीर्तन सुरू असतं तेव्हा कीर्तनकारही शिकत असतात आणि श्रोतेही शिकत असतात. बरोबर, अगदी अगदी. तर पहिली मला कीर्तनाची आवड म्हणजे आईनं मला
आपल्या गावाकडे काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याच्या कीर्तनात आमच्याकडं सद्गुरू नाना महाराज ओणपुटेकर म्हणून प्रसिद्ध होतं. नानांची कीर्तनं बहुधा ऐकायचो आणि नानांची कीर्तनं काल्याचं कीर्तन म्हटलं थोडस गोपाल कृष्णांच्या चरित्राच्या कथा त्यामध्ये ऐकायचो. आता ऐकल्यानंतर त्या साहजिकच श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्र कथा हे कोणी जरी ऐकल्या तर तो असा आनंदून जातो. लहानपणामध्ये ती बोबडी गवळण असेल, तुकोबारायचं जे अभंग लिहिलेत, हरीने माझे हरिले चित्त, जो चित्त हरण करणारा भगवान परमात्मा आहे, हे आम्ही ऐकायला जायचो. आणि त्या काळात असं वाटायचं की जर चित्त चोरणारा तो आहे तर त्या चित्त चोरणाऱ्याजवळ आपलं चित्त जर अर्पण केलं तर आपल्या सुद्धा जीवनात बरेच बदल घडतील अशी अपेक्षा लागायची. आणि तो चित्त चोरणारा जो भगवान परमात्मा आहे, जसं की चित्त चोरेली नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वज, हे तुकोबारायांचं प्रमाण. तर वाटायचं की या चित्त चोरणाऱ्याजवळ आपण असावं, कारण की काय, जीवनाचा अंतिम गणित तोच आहे आणि अंतिम गणित जर तो आहे तर आपण त्याच्या सानिध्यात राहिलं तर आपल्या सुद्धा जीवनाचं सार्थक होईल. जसं की तुकाराम महाराजांचं अजून एक प्रमाण आहे, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखल्या, हे जन्माचं सार्थक आहे. मग त्याच्या सानिध्यात जर गेलं तर जीवन जगण्याची खरी तत्व त्याच्याजवळ आहे. आणि मग माझं नशीब एवढं की एक सायन्स मधलं एक वाक्य आहे, ज्यावेळेस मी एक खूप मोठ्या व्यक्तीच्या मुखातून ऐकलं की ज्यावेळेस माणूस पॉझिटिव्ह विचार करायला लागतो एखाद्या गोष्टीबद्दल की मला हे व्हायचंय, त्यावेळेस तो होतो. तो असं बहुधा मी माझ्या जीवनात तर अनुभवलंय. पण बरीच लोक म्हणतात की बाबा पॉझिटिव्ह विचार असतील तर पॉझिटिव्ह होतात, नकारात्मक जर बोललं तर माणसाची नकारात्मकता वाढत चालते. हे होणार नाही, हे होणारच, ते होतच. आणि आत्मीयता वाढली कीर्तनाबद्दल की शिकायचे आपल्याला. जसं नाना म्हणायचे की देहाला आल्यानंतर देहाचं उत्तम साधन म्हणजे भगवंताचं भजन आहे आणि भजन करून मरावं. नाहीतर मग म्हातारपणी आहेच नाकमुख गळू लागले, हे नाही, परमार्थ हा तरुणपणामध्ये करावा. आणि मग आवड लागता लागता काही कालानंतर मी संस्थेमध्ये शिकण्याचा प्रयत्न केला आणि शिकल्यानंतर मग आवड लागली. बहुधा मला आज गायनातून मला बरीच लोक कीर्तनाला ओळखतात आणि मग त्यानंतर गायनाकरता मी महाराष्ट्रामध्ये फिरायला लागलो. पण महाराष्ट्रामधून माझी इतकी जवळीक वाढली लोकांची, त्या माध्यमातून आजही त्यांचं प्रेम आहे तेच आहे. आणि त्या माध्यमातून आज त्यांच्या माध्यमातून मी फार ज्ञानी नाही, पण त्यांच्या माध्यमातून आजही माझी कीर्तनं त्यांच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणाजवळ समर्पित होते. आणि आनंद वाटतो या गोष्टीचा की कीर्तनकार झाल्यापासून की बहुधा बरीच लोक मला हे धन कमवण्याचं साधन मिळालं. म्हणजे धन कोणतं, आपलं आर्थिक धन नाही, जी मानसिक जी माझ्याकडे जी संपत्ती ती कमवण्याचा योग मला मिळाला आणि ती पांडुरंगाची कृपा असते. वाव, जवळपास आपण एकाच वयाचे आहोत. हो. तुम्हाला मिलेनियल किंवा जेनझी ही जी जनरेशन आहे ती तुम्हाला समजते, सोशल मीडिया. हो. तर आपला प्रश्न पुढचा असा आहे की आजच्या काळात कीर्तनाचं सादरीकरण किंवा भाषा किंवा उदाहरणं ह्याच्यात काही बदल केला पाहिजे का? बदल नक्कीच केला पाहिजे, कारण की समाज एक ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. बदल नक्की असावा. बदल कितपर्यंत असावा, तुमची भाषा कितपत योग्य आहे. बरोबर. काय वेळेस मी आता कोणाला उद्देशून बोलणार नाही, पण काय वेळेस काय होतं की बोलताना आपण खालच्या पातळीवर कधी काय शब्द खाली येऊन बोलतो. खाली येऊन बोलत असताना तो निश्चितच त्या गादीचा अपमान आहे. अपमान करत असताना आपण कधी विचार केला पाहिजे, ही नारदीय गादी आणि नारदीय गादीवर आपण काय बोललं पाहिजे. नक्कीच तुम्ही सोशल मीडियाच्या जमान्यात आहात आणि सोशल मीडिया म्हणजे आता तुम्ही पाहताय की मोठ्या लोकांना सुद्धा कमेंट चुकीच्याच असतात. हा एखादी अर्धी जर त्याचा मानसिक संतुलन जर बिघडलेला असेल, एखादा अर्धा असतो असा की त्याला आपण त्याला बोलायला गेलो तर त्या सायको पद्धतीत तो कमेंट करणारा असतो, एखादा तरी असतोच तसा. त्याला आपण काय करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात त्याच्या करता आपण आपली व्यर्थ वाचा शिणवू नये, जसं की क्रोधिया विश्वासी त्यासी बोधकायसी. व्यर्थ आपली वाचा शिणवू नये. अशा लोकांकरता आपला बोध किती जरी केला ते आपली वाचा व्यर्थ गेल्यासारखं आहे. पण मग तरी पण तुकोबारायचं जसं म्हणणं आहे की आपण आपल्या गादीचा मान राखला पाहिजे. सोशल मीडियाच्या जमान्यात काळ बदललाय, माणसं बदलली. नक्कीच तुम्ही कीर्तन शैली बदला, पण प्रसंगानुरूप तुम्ही कीर्तनाची परंपरा बदलत असताना जो प्रसंग सांगताय त्याला तुकोबारायचं, ज्ञानोबारायचं आदी संतांचं एक तरी वचन त्याला आलं पाहिजे.
प्रमाण आलं पाहिजे. प्रमाणाशिवाय बोलू नये. कारण की का स्तुती अथवा निंदा करावी देवाची, हा हे असावं कीर्तनातून. हे सादरीकरण उत्तमरित्याचं असावं. सोशल मीडियाच्या जमान्यात आपण आहोत. प्रत्येक कीर्तनकारानं हे जपलं पाहिजे. कारण की काळ जरी बदललाय पण तुकोबारायचे विचार हे अजूनही पण चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांचे विचार आहेत. जरी किती काळ बदलू द्या पण विज्ञानाला अध्यात्माची जोड असल्याशिवाय विज्ञान पुढे जाऊ शकत नाही. आणि अध्यात्माला विज्ञानाची जोड असल्याशिवाय अध्यात्म गोडच आहे. पण ह्या दोनांची जर साथ घातली तर जगातली क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. ही महत्वाची भूमिका आहे. हे असावं. पण मग कीर्तनकाराच्या भूमिकेत हे मी बोलेल, माझा अनुभव सांगतो. मला कोणाची स्तुती किंवा निंदा करायची नाही. मी माझं वैयक्तिक सांगतो की मी या कीर्तन परंपरेला प्रसंगानुरूप काळानुसार बदललं पाहिजे. की कारण की गीता सांगते कालाय तस्मै नमः, बदललं पाहिजे. काळानुसार बदललं पाहिजे. पण एवढं पण बदलू नका की आपल्या परंपरेला कुठंतरी आपल्यामुळे काहीतरी निर्माण होईल, धोका निर्माण होईल, असं वागलं नाही पाहिजे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. जसं तुम्ही म्हणालात की गादीवरती भाषेचा प्रयोग, शब्दप्रयोग खूप मॅटर करतो. मग अशा वेळेला असाही प्रश्न येतो किंवा मी आता एका अभंगाचा जेव्हा अर्थ सांगितला तेव्हा काही लोकांना तो खटकला. पण ती नाथबाबांची भाषा आहे. तो अभंग काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे वांजेसी डोहाळे कैसे होते. मग संतांनी अशी भाषा वापरली तर मग ते कसं काय ऍप्लिकेबल होतं ते? आता संतांनी ही भाषा अशा पद्धतीने भरपूर प्रमाण आहे तुकोबारायची. ज्यावेळेस तुकोबाराय लोकांना सांगत होते की बाबा तुम्ही घ्या, आता नाही हे ऐकलं तर तुमचं नाथबाबांच्याच म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये आमचं काय जाणार आहे. आता जसं विशाल महाराज खोले यांचा तुम्ही पिंगळा ऐकताय, त्या पिंगळ्यामध्ये तुम्ही पहिलीच लाईन घ्या, एका जनार्दनी यात आमचे काय बा जाईल. म्हणजे हे वचन ऐकली नाही तर याच्यामध्ये आमचं काय जाणार आहे. याच्यात नुकसान तुमचं आहे, तुम्ही ऐका. आणि काही वेळेस समाज ऐकत नाही. मग यावेळेस काय वेळेस तुकोबारांनी न राहता शिव्या दिल्या समाजाला. हा हे बाबा किती सांगो तरी नैकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. हे तुकोबारायचे शब्द आहे. हे आपला अधिकार नाही पण मग तुकोबाराय ते बोलले. असं तुकोबाराय आधी संतांनी ह्या समाजाने ऐकलं नाही. कारण की समाज आहे. समाज त्या काळापासून एखादी चांगली गोष्ट जसं की लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, सत्य स्वीकारत नाही जग आणि खोटं लगेच स्वीकारण्याकरता तयार होतं. आणि जगाची रीतच आहे. तसं मग तुकोबाराय आधी संतांनी बोलण्याचा प्रयत्न केला समाजाला. तुकोबाराय तर एका ठिकाणी म्हणतात मी आता जिवंत आहे, आता तुम्हाला नाही कळणार पण मी गेल्यानंतर तुम्हाला कळल. धन्य म्हणवी नाही लोकी लोका आणि भाग्य आम्ही तुका दे केला, असं तुकोबाराय म्हणायचे. संतांनी लय प्रयत्न केला पण मग आपण आज ते किती घेणं आणि किती न घेणं हे आपल्या हातात आहे. आपण नक्की कलियुगात आहे, स्पर्धेच्या युगात जगतोय, विज्ञान युगात जगतोय. पण अध्यात्माशिवाय आपल्या जन्मात क्रांती नाही. हे महत्वाचं गणित आहे. जसं आपण माऊलींना आई म्हणून बघतो, ती प्रेमळ आहे. तुकोबा मला वडिलांसारखे आणि नाथबाबा मला आजोबांसारखे वाटतात. हो की एकदा ऐकलं दुसऱ्यांदा ऐकलं नाही तर मग फटके देऊन ऐकव. पण बाबा हे ऐक, ह्याच्याने माझं काही नुकसान होणार. आपल्याला सुधारवण्याकरता त्यांनी प्रयत्न. बरोबर. आता ह्या सगळ्यात आपली जी पिढी आहे ती कीर्तनाकडे कशी पाहते? तुम्ही विविध ठिकाणी जाता कीर्तनाला, त्यावेळेला तुमच्या समोर एक श्रोतेवर्ग असतो. आपली पिढी कीर्तनाकडे कशी बघते आणि त्यांनी कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सध्या तरी माझ्या मागे म्हणजे महाराष्ट्रातून आता ही मुलाखत त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते ऐकतीलच आणि कदाचित त्यांच्या पण त्याच्याकरता व्ह्यूज असतील. महाराष्ट्रात जवळजवळ हजारोनी माझ्या कीर्तनाला तरुण पोरं उपस्थित असतात. अपेक्षा एक असती त्यांना गायनाचं खूप वेळ लागले. आल्यानंतर पहिल्यांदा भेट घेणार, महाराज हे आज ऐकायचंय ते ऐकायचंय. गायनातूनही पोरं मंत्रमुग्ध होतात आणि तरुण पिढी कीर्तनाकडे येते. जुन्या काळात चिंतन असायचं आणि चिंतनातून ते रममाण व्हायचे. पण तो काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा. कारण की एक दुःख विसरण्याचं काम संगीत करत असतं माणसाचं. जसं की तुकोबारायने प्रमाण वापरले. तुकोबाराय म्हणतात की गात जागा. गायलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून ही मुलं कीर्तनाला आली की ही कीर्तनात अपेक्षा ठेवतात की आज हे बोलायचंय. उदाहरणार्थ माझा पोवाडा असेल पण पोवाड्याचे पण मी नियम पाळतो की कीर्तनाचा
उपरून सुटल्याशिवाय मी कीर्तनात पोवाडा म्हणत नाही. थोडंसं नियमाला धरून चाचलं, हा नक्कीच त्यांच्या म्हणण्यानुसार वागायचं, पण मग आपल्या कीर्तन परंपरेला धरून चालायचं. बरोबर. ते आले की ते छत्रपती शिवरायांबद्दल बोला, आज आज हे ऐकायचंय ते ऐकायचं, म्हणजे अपेक्षा धरून कीर्तनाला येतात. आणि ते अपेक्षानं कीर्तनाला येतात की आज आपल्याला राजा ऐकायचे, छत्रपती शिवराय ऐकायचे, आज महाराजांकडून अभंग ऐकायचे. अशा अपेक्षेनं ते कीर्तनाकडे येत असतात, अपेक्षेनं येत असतात आणि अपेक्षेनंच पाहतात कोणत्या, की छत्रपती शिवराय आम्हाला ऐकायला मिळायला पाहिजे. बहुधा छत्रपती शिवराय ऐकण्याकरता भरपूर, आता मी नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, आपल्या खाली मराठवाड्यात, विदर्भात सुद्धा कीर्तनाला जातो. पुणे जिल्हा असेल, रायगड असेल, या भागात मध्ये कीर्तनाला गेलं की बहुधा ही पोरं कीर्तनाकडं या भूमिकेने येत असतात की आम्हाला हे ऐकायचंय ते ऐकायचंय, आणि ही अपेक्षा त्यांच्याकडे असते. आणि ते कोणत्या नजरेने पाहतात, तर याचं उत्तर असं आहे, ते कोणत्या नजरेने पाहू द्या, पण ते कीर्तनात आलेत हे महत्वाचं साधन आहे. कारण की का, कीर्तनाला येणारा हा माणूस साधा नाही. तुकोबाराय म्हणतात, कीर्तनात तोच मनुष्य येतो ज्याच्या माध्यमात जन्माची काही मूळ तत्व आहे, जसं की बहुता सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आली. पुण्य फळलं, ते पुण्य कामाला आलं की ते कीर्तनात येत असतं. आणि कीर्तनाला येण्याकरता विचार सात्विक असले तर तो कीर्तनात येईल, नाही तर त्याला वाटणार नाही की बाबा काय त्यांचं ऐकायचंय. त्यांचा बऱ्याच लोकांचा विषय त्याच्याबद्दल वेगळा आहे, मला तिकडे बोलायचं नाही, पण मी पॉझिटिव्ह बोलतोय. जी पोर आज कीर्तनाला येतात त्यांनी ह्या कीर्तनाच्या माध्यमातून शिवराय ऐकावे, आणि ऐकले शिवरायांचे विचार जो माणूस ऐकतो त्याच्या जीवनात परिवर्तन होतं. किंवा अध्यात्माचे तुकोबारायचे विचार ऐकले. साधारणतः गोष्ट, मी आजचा अभंग निवडला होता, आज तुम्ही कीर्तन ऐकलं, आज आपण अभंग निवडलं होतं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. किती पोरं होती आज, साधारणतः 200-300 पोरं आपल्या कीर्तनाला होती. सगळी पोरं आली, त्याच्यानंतर सेल्फी काढला, खूप कीर्तन आवडलं, सगळ्यांनी तारीफ केली. पण मग त्याच्यातून एक होतं, आज ही पोरं ज्या वेळेस कीर्तनाला आली त्यावेळेस, आता इथून पुढे कीर्तन असू द्या, ती कीर्तनाला येणार. प्रत्येक वेळेस मी शिवाजी महाराज सांगणार हे अशक्य आहे, पण त्यावेळेस पुढच्या वेळेस काय होणार, त्यांना शिवाजी महाराज ऐकायचे असतात, त्यावेळेस 4 गोष्टी दुसऱ्या पण ते ऐकणार. आणि त्यातून काय होणार, ती ज्यावेळेस एखादी गोष्ट वाईट करायला जाणार त्यावेळेस विचार करणार की बाबा आपले महाराज असे म्हटले ते बरं का, आपल्याला असं नाही करायचं. कीर्तन म्हणजे एक मानवी जन्माकरता, मानवी देहाकरता एक डोसच आहे. बरोबर. म्हणजे जसं जीवन जगण्याकरता, आपण एक दिवस जगण्याकरता आपण जसं अन्न खातो, तसं काही दिवस जगण्याकरता चांगले विचार डोक्यात जर आले तर तो माणसाकरता पोषकतेचा आहार आहे. खूप खूप सुंदर उत्तर तुम्ही या प्रश्नाला दिलं. आणि आम्ही तुकाराम महाराजांच्या जेव्हा दिंडी सोहळ्यात असतो तेव्हा समाज आरतीला जेव्हा पहिला अभंग येतो, ही माझी मिराशी. मिराशी या शब्दाचा अर्थ परंपरा आहे. व्याकरणामध्ये आता आपण शिकलो ना, तर मिराशी या शब्दाचा अर्थ परंपरा सांगितली. आमची परंपरा आहे, आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय. आणि एक मी खूप मोठ्या व्यक्तीच्या मुखातून ऐकलं की आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत आणलेलं माणसानं जपायचं असतं, ते विकायचं नसतं. जपलं की ते आपल्याला जपतं. बरोबर. असं. आणि बहुधा आता हेच चाललंय की आपण आपल्या वडिलांचं म्हणणंच ऐकून घेत नाही, आणि हे ऐकलं कारण की जीवनात आदरणीय आमचे बाबा म्हणतात की माणसानं जीवनात बाप आणि पाप जपलं पाहिजे. बापाला जर जपलं तर प्रपंच सार्थकी होतो, पापाला जर जपलं परमार्थ सार्थकी होतो. 2 गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडायची गरज नाही. वा, असं. जबरदस्त. सोशल मीडियाचा काळ आहे, ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी लगेच व्हायरल होतात, काही गोष्टी कट पेस्ट करून व्हायरल होतात, काही गोष्टी त्यात नसतात तशा दाखवल्या जातात. अशा वेळेत अध्यात्म कसं मांडावं सोशल मीडियावर? मी तुम्हाला त्याचा पुरावा मी सांगितलं की अध्यात्म आता सोशल मीडियाच्या जमान्यात कोण कसं काय करेल. जसं की आपले इंदोरीकर बाबांना ट्रोल केलं गेलं मागे, मध्ये नामदेव महाराज शास्त्रींचं जसं झालं, नामदेव शास्त्रीजींचं तसं झालं, आणि सगळ्या या बाबतीत सगळं घडलं ते. तर माझं एकच म्हणणं आहे, माझा फार दिवसाचा नाही पण मी माझ्या जीवनातला लहानपणापासूनचा अनुभव सांगेल की ज्यावेळेस आपण काय बोलतो त्याला आधार असावा. धार नसली तरी चालेल पण आधार असावा. आधार जर असेल ना तर जगात आपल्याला कोणीच अडू शकत नाही. आधार असावा. आधार का असावा, तर तुकोबारांनी प्रत्येक गोष्टीचं अनुमोदन गाथ्यात केलंय, ज्ञानोबारांनी प्रत्येक गोष्टीचं अनुमोदन ज्ञानेश्वरीत केलंय. कोणताही विचार काढा तुम्ही, लांबचं जाऊ द्या, हरिपाठच का, हरिपाठात सगळं लिहिलंय ज्ञानोबारांनी. जसं आपल्या मानवी देहामध्ये आपण आलोय
जीवन जगण्याकरता काय लागतं, देवाच्या दारात कसं उभं राहायचं, माणूस किती वेळा श्वास घेतो. ज्ञानोबाराचा पहिलाच अभंग जर घेतला, देवाची द्वारी उभा क्षण बरी, हा जर अभंग घेतला तर हा अभंग महिनाभर चिंतन करण्याकरता बरोबर. इतका जड अभंग आहे. तो म्हणायला सोपा आहे, देवाची द्वारी उभा क्षण बरी. अरे पण देव कोणता, दारात कोणत्या उभं राहायचंय का, त्याच्यापासून काय होईल, कोणती मुक्ती मिळेल, 4 मुक्त्या आहेत हे कोण सांगणार. महाराज खूप तसं कठीण जड आहे. पण मग ह्या गोष्टीमध्ये आपल्याकडे पुरावे असावे, पुरावे असावे, नक्कीच पुरावे असावे. आणि पुरावे जर असतील तर मला वाटतं कलियुगामध्ये किती कोणी ट्रोल करणार असू द्या, तुमच्याजवळ जर पुरावे असतील ना तर तुम्हाला कोणीच अडू शकत नाही. ते पुरावे कोणाचे असावे, तुकोबारायचे, संतांचे आधी संतांचे असावे. लहानपणापासून तुकोबारायचा मी एक संकल्प केला की एक तरी अभंग दिवसाला पाठ करायचा. अभंग पाठ करायचा, नाही जमलं तर 2 दिवसातून एक करायचा, नाही जमलं तर 5 दिवसातून एक करायचा, पण करायचा. यातून काय होतं की उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याजवळ ते साधन असेल. उद्या एखादा जरी आडवा गेला म्हणजे ह्या गोष्टीला तुमचं अनुमोदन काय, तर त्या गोष्टीचं आपल्याला उत्तर चांगल्या पद्धतीने देता येईल. बरोबर, अशी उत्तराची भूमिका असावी. आणि कलियुगात या परंपरेनं कीर्तन करावं असं माझं मत आहे. असाही एक मुद्दा आहे की जर आपण गादीवर उभं राहून तुकाराम महाराजांचं आपण एक प्रमाण घेतलं, तर आपण अभंग सादर केला, पण आपण ते आचरण नाही केलं तर, हा ते मग आता ती म्हणच आहे आपलं, वागावं तसं, बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. नाही वागलं तर मग आपण लोकांना सांगतोय. आणि यामध्ये सांगणाऱ्याचं काय नाही, पण देव पाहत असतो, देव पाहत असतो. कारण की खोटी गोष्ट जास्त दिवस टिकत नाही. त्या समाजातली पहिल्यापासून आजपर्यंत म्हणतात ना, खऱ्याला मरण नाही, हे जुन्या काळापासून आलंय चालत. मग वागावं तसं. बहुधा ह्या गोष्टी टिकत नाही. का टिकत नाही, तर मग यामध्ये आपण चुकलेलो असतो कुठेतरी, आपण वागत नाही तसं. आजही पण वागण्याकरता तुकोबारायांची जी वचनं आहेत ती आपण स्वतः अनुकरावी. ज्यावेळेस मानवी देहाचं महत्वाचं गणित इथं जरी नसेल पण वरती गेल्यानंतर तरी आहे. बरोबर, आता नाही माणसानं घाबरलं ना तरी माणसानं वरती गेल्यानंतरच्या गोष्टीला घाबरावं. कारण की आम्हीच लोकांना सांगतोय मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, तिथलं सोपं नाही. मग तिथं यमाची किंकर बहुसा, तिथं सोपं नाही. मग वागावं तसं. हल्ली या गोष्टी करता काय होतंय की बहुधा या गोष्टीला काही मर्यादा नसल्यामुळं या गोष्टी थोड्याशा वाढल्या. आणि वाढल्यामुळं कीर्तन परंपरेकडं लोकांचा काही 1% मी 99% प्लस बाजू राखूनच बोलतोय, पण 1% काय झालंय की या गोष्टी वागत नसल्यामुळं कीर्तनकाराकडं काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कसा बदलला की हे बाबा हे सांगतोय तसा आणि हा वागत नाही. आणि मग ते वागलं नसल्यामुळे पण मग त्याच्याबद्दलची मानसिकता निघून जाते. त्याच्याबद्दल जो त्याच्या जवळ आहे, त्याच्या कनेक्ट आहे, त्याच्याबद्दलची ती मानसिकता निघून जाते. आणि त्या माध्यमातून मग त्या गोष्टीवरचा थोडासा विश्वास थोडासा कमी होतो. हा, पण मग त्या गोष्टीतून आपण तसं वागावं. हा, अजून एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, सातत्य, साधना आणि संयम हे कसं ह्याचं समतोल राखावा किंवा ह्याचा फायदा काय? सातत्याबद्दल जर बोलायला गेलं तर मला ज्ञानोबारायांचा एक अभंग हरिपाठातला आठवतो. तुमचा पण पाठ असेल, नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्य नेमानं जो जगतो हा त्याला लक्ष्मी माता आणि वल्लभ कधीच लांब राहत नाही. बरोबर, नित्य असावं, फक्त सातत्य असावं. सातत्य असलं की एक म्हणतात ना, एखादी तलवार आहे आणि युद्धात चालली ती, आणि युद्धात चालणारी तलवार अचानक जर तुम्ही अशी बाजूला ठेवली आणि 1 वर्षानंतर जर तिच्याकडे डोकायला गेला तर तिला गंज चढलेला असतो. तसंच आहे मानवी देहाचं, तसंच आहे की एखादी सातत्याची गोष्ट सातत्याने बनली तर मानवी देहाच्या या मेंदूला पण गंज चढतो. आणि सातत्य जर भंगलं तर माणसाच्या जन्मातली बरीच काही गोष्टी व्हायला जातात, पहिली गोष्ट. आणि मग ह्या गोष्टीला सातत्य असावं. दुसरी गोष्ट विचारली तुम्ही मला, साधना आणि संयम. साधना काय करावी, तर साधनामध्ये महाराज म्हणलेत ना, आम्ही साधना एक करावी जे देवाला आवडतं ना. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. यानं काय होतं, नामाचा उच्चार रात्रंदिवस यानं होईल काय,
बहुधा आपण कलियुगामध्ये जगतोय, स्पर्धेच्या युगात जगतोय, हे बोलायला नाही पाहिजे मी, पण हे बोलण्याची गरज आहे. आपण स्पर्धेच्या युगात जगत असताना आपल्याला मागे ओढण्याकरता काही लोक तयार आहेत. बरोबर. आणि काही गोष्टी त्या करतात, खाली जाऊन करतात. जसं की खाली जाऊन करण्याकरता ती कोणती पातळी गाठतील असं पण सांगता येत नाही. म्हणजे असं बाधा वगैरे हे प्रकार येतात. बरोबर. आणि साधनेनं त्याच्यावर काय फरक होतो त्या बाधेवर. तर ज्ञानोबारायचंच म्हणणं आहे, पळे भूत बाधा बेनेत येते. जर तुमच्याजवळ जर साधना असेल तर जगातली कोणती बाधा येऊ द्या, तुमच्याजवळ जर साधना असेल तर तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. माझं मनाचं जाऊ द्या, हनुमान चालीसेतला एक दुआ आहे, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. आणि ही एक साधना आहे माणसाच्या जन्मातली. माणसाच्या जन्मात ही जर साधना असेल तर त्याला कोणी रोखू शकत नाही. हे परमार्थानं आपल्याला सांगितलंय, अध्यात्मानं आपल्याला सांगितलंय. सातत्य विचारलं, साधना विचारलं. आता मी सांगतो, सातत्य आणि साधना. सातत्य जर साधनेत आणलं तर आपण परिपक्व होतोय. आणि संयम त्यानंच तयार होईल. कशानं? ज्यावेळेस तुम्ही सातत्य साधनेमध्ये वापरतात त्यावेळेस तुमच्यात अंगी संयम होईल. आणि संयम तयार झाला की म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. संयम जर माणसाजवळ असेल तर तो माणूस देव. काही वेळेस आपण म्हणतो ना, ए बाबा त्या माणसाबद्दल बोलू नको, तो माणूस देव माणूस आहे. जसं की आपल्या नामदेव शास्त्रीजी बद्दल आपण बोलताना बोलतो, लोकांनी किती वाईट कमेंट करू द्या, पण त्यांच्याबद्दल बोलताना एखादा कमेंट करत असेल वाईट, पण आपण त्यांना जवळून ज्यांनी पाहिलं तो काय म्हणणार, हे बाबा नाही, आमचे शास्त्रीजी म्हणजे देव माणूस आहे, असं होतं ते. म्हणजे सातत्य आणि साधना आणि त्यानं संयम, एवढं लोकांनी कमेंट केलं बाबांना, बाबांनी उत्तर दिलं नाही. काय उत्तर दिलं नाही? ते उलट म्हणायचे, त्यांना कमेंट करू द्या, त्यांनी कमेंट केला का नाही मला करमत नाही, त्यांनी कमेंट केलं नाही तर मला करमत नाही. मी त्यांची मुलाखत ऐकली आणि त्यांचं कीर्तन ऐकतो मी नेहमी. ऐकण्याकरता माणसानं आतुर व्हावं, कारण की सगळ्यात मोठी भक्ती माणसाची श्रवण भक्ती. श्रवण भक्ती माणसाजवळ असावी. आणि मग यानं संयम तयार होईल. आणि संयम तयार झाला की तो माणूस देव होतो. अहंकार गेला आणि तो कामने देव झाला. असं माझे गुरुजी पण मला सांगतात की उगाच कोणाशी पण भांडू नको, तुझ्या लेवलच्या माणसासोबत तरी. तर ते शास्त्रीजींकडनं खूप शिकणार काय की तिकडे वेळ घालवण्यापेक्षा मी काहीतरी नामस्मरण करीन, मी एखादा अभंग वाचीन, पण इकडे वेळ देणार नाही. तिकडे वेळ देऊन काय आपल्याला त्रास आहे. तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण येतो की ज्यावेळेला तुम्हाला खूप थकल्यासारखं किंवा निराश झाल्यासारखं वाटतं का? होतं, असं कधी कधी होतं. काय व्हायचं की लहानपणी ज्यावेळेस मी शिक्षण संस्थेत जायचो आणि शिक्षण संस्थेत गेल्यानंतर एखादा राग माझ्याकडून जर बसला नाही तर टेन्शन यायचं की बाबा माझं स्वप्न अधुरं राहील. आणि त्यावेळेस मी कीर्तन ऐकायचो आणि कीर्तन ऐकलं की त्या माध्यमातून मला ह्या गोष्टी शिकायला मिळायच्या. शिकण्याकरता काय मिळाल्या? डिप्रेशन नाही असा माणूस नाही, म्हणजे टेन्शन नाही असा माणूस नाही. कारण की संतांची वचन आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे, राजा दुखिया प्रजा दुखिया जो कोई नाही आहेच दुखी. किंवा रामदास स्वामीजींचं म्हणणं आहे, जगी सुखी ऐसा कोण आहे, जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे. नाही सुखी असा कोणीच नाही, सगळीकडे दुःखच आहे. आणि दुःख जर आहे तर मग काय करावं? मग डिप्रेशन आल्यानंतर मी एक अभंग ऐकायचो. अभंग कोणता? की माणसाच्या जन्मात किती दुःख असावं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल. त्याच्यावर भार टाकायचा, त्याच्याजवळ डिप्रेशन आहे ते सांगायचं आणि मोकळं व्हायचं. आणि माणसाचा एकांतात केलेला परमार्थ कधीच व्हायला जात नाही. बरोबर. जसं की आपला लोकांत चांगला असण्यापेक्षा आपला एकांत चांगला असावा. आणि ज्या माणसाने एकांत चांगला केला ना त्या माणसाला जीवनात काही अडचण येत नाही, असं आमचे बाबा म्हणायचे. आणि मग एकांतात तुम्ही देवाशी बोला. तुमच्या ज्या डिप्रेशनच्या गोष्टीत ना त्या देवाजवळ सांगा, एक वेळ लोकांजवळ सांगू नका. लोकांच्या घरात तुमच्या औषध, जखमेवरचे औषध एक वेळ नसेल, पण असं एक व्यक्ती, मोठा व्यक्ती म्हणायचे, डोंगरेजी बाबा म्हणायचे, एक वेळ एखाद्याच्या घरात औषध नसेल पण प्रत्येकाच्या घरात मीठ मात्र नक्की. त्याच्यामुळे आपलं डिप्रेशन लोकांजवळ सांगण्या अगोदर आपलं डिप्रेशन देवाजवळ सांगावं आणि या गोष्टीचं सोल्युशन ती द्याय. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. असा कुठला अभंग आहे म्हणजे आपल्याकडे संत साहित्य, संत वाङ्मय अफाट आहे, तुम्ही
कुठलाही अभंग उचला त्याच्यावरती PhD होण्याच्या लेवलचा अभंग आहे. हो यस. पण असा कोणता अभंग आहे जो तुमच्या खूप मनाच्या जवळ आहे आणि तो प्रत्येकाने तो कंठस्थ करून रोज वाचून रोज पाठ करून त्याच्या आयुष्यात उतरवला पाहिजे? माझा त्यापैकी तर अभंग एकच आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी. खूप आवडतो. लहानपणापासून मी पहिलीपासून हा अभंग शाळेत सुद्धा म्हणायचो. माझे विद्यार्थी म्हणजे माझ्या सोबतचे जे विद्यार्थी होते ना, ते सुद्धा, त्यांचा सुद्धा पाठ झालेला 4थी पर्यंत. आवडीने भावे हरी नाम घेसी मी म्हणायचो रोज. त्यावेळेस ती चाल होती भजनात, तर ती म्हणायचो. आणि म्हणता म्हणता त्यांना पण तितकी आवड लागली, तितके गोड म्हणायचे माझ्या बरोबर. किती गोड. आणि म्हणू थोडासा. चालेल, म्हणतो. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. ही वारकरी चाले. आता मी कीर्तनानंतर थोडस बोलतोय, आवाज थोडासा डॅमेज झालेला आहे. पण मग ही चाल आम्ही म्हणायचो आणि ती मुलं सुद्धा माझ्या मागे म्हणायची. आनंद वाटायचा त्या गोष्टीचा. आणि हा अभंग का कोरावा, तर पहिल्या वाक्याचं द्या सोडून, पण त्याच्या पुढे म्हणलेत महाराज, म्हणले तुझी चिंता त्याची सर्व सेवा. तू जर त्याचं आवडीने, त्याचं भावानं जर नाम घेतलं तर तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि मग हे एवढा माझा आवडीचा अभंग, काय बी असू द्या. एक वेळ तुमचा एखादा अभंग कमी असू द्या, पाठ कमी असू द्या, सुभाषित कमी असू द्या, ओळी कमी असू द्या, पण तुमचा भाव हा ग्रेट असावा. भाव जर चांगला असेल तर देव लांब नाही, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि मग हे माझा आवडीचा अभंग. जसं हरिपाठाच्या सुरुवातीला देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तू एकदा देवाच्या द्वारात जा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो स्वतः येतो, घरी येतो. तर जा तिकडे. बरोबर बरोबर बरोबर. कीर्तनकार म्हणून खूप चांगल्या गप्पा रंगल्या. एक मित्र म्हणून किंवा एक फ्रेंड, फिलॉसॉफर गाईड, एक बेस्ट फ्रेंड म्हणून बोलू शकता. असं आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही काय असा संदेश द्याल की एक मित्र जो खांद्यावर हात टाकून सांगतो एकदम हक्काने, असं काय संदेश द्याल तुम्ही? सध्याच्या काळातला मी एकच संदेश देईल की आपण खूप धावत्या युगात आहे. आणि आत्ताच्या काळात मी प्रत्येक तरुणाला मी जवळून पाहिलं, तर प्रत्येक तरुणाची एक अपेक्षा झाली की मी लगेचच्या लगेच मोठं व्हावं. एक माझ्या मित्रांबद्दल बोलतो बरं का. आणि लगेचच्या लगेच मोठं व्हावं, ते मोठे होत नाही काय काय वेळेस. अशा वेळेस ते डिप्रेशन हा शब्द तुम्ही वापरला, डिप्रेशन मध्ये जातात. आणि नाही त्या गोष्टीकडे ते पाऊल उचलतात. म्हणजे सुसाईड करणं वगैरे ह्या गोष्टी आपण पाहतो, त्या गोष्टी वाढतात. तर मग त्या गोष्टी न वाढण्याकरता शांती परते नाही सुख ये राहू घेशे दुःख, हे सोल्युशन तुको भरायचं. आणि माझं तर प्रत्येक तरुणाला एकच आव्हान आहे, कदाचित आपण जिंकलो नाही, आज जिंकलो नाही तर उद्याचा दिवस आपला असेल, उद्याचा नसेल तर परवाचा नक्कीच आपला असेल. शिखर, यशाचं शिखर हे एकदम भेटत नसतं आणि एकदम भेटत नाही हे पहिल्यापासूनच सिद्ध आहे. एका दिवसात जर तुमची मोठी स्वप्न असतील तर ते 1-2 दिवसात पूर्ण होणार नाही. त्याला तुम्हाला वाट बघावी लागेल, वेळ येऊ द्यावा लागेल, सातत्य आणि संयम त्याच्यामध्ये येऊन द्यावा लागेल. जसं की तुम्ही प्रश्न विचारताना खूप जाणीवपूर्वक विचारला आणि ती आपल्या जवळ असावं लागेल. ते जर असेल तर आपल्याला जन्मात कोणीच हरू शकत नाही. आणि ह्या गोष्टी करता आपल्यावर संत कृपेचा आधार असावंच लागेल, अध्यात्माचा आशीर्वाद असावंच लागेल, अध्यात्म आपल्या पाठीशी असावंच लागेल. हे जर नसेल तर आजही आपण शून्य आहे. कारण की जिथं विज्ञान थांबतं तिकडे अध्यात्म सुरू होतं. हा ई म्हणजे एनर्जी, आणि एनर्जी कोण आहे तर भगवान परमात्मा आहे. जसं की यदादित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विधी मामकम. जगाला चालवणारा हा तोच आहे आणि त्यानं विश्वाची रचना केली म्हणून तो आहे. असं आहे या प्रश्नाचं उत्तर. कविराज महाराज, खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि तुमच्या बहुमूल्य वेळेसाठी, तेही 2 तास गादीवरती कीर्तन केल्यानंतर तुम्ही आम्हाला एवढा बहुमूल्य वेळ दिलात आणि खूप छान गप्पा रंगल्या. आपल्या सर्व मित्रांना या मुलाखतीचा, या पॉडकास्टचा खूप चांगला उपयोग होईल अशी आशा बाळगतो. तुमचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.